चालली का तिथे जुबीच्या मम्मी काय करताय तुम्ही? चहा करते गरम गरम घ्यायचा का? नका या मंडळी चहा घ्यायला. हा बघा किती छान हे बघा इकडे जुबी कशी असते आणि ही बघा तिच्याकडे कशी वाटली. हे बघा चहा बनते आणि त्यांच्या घरी पाहुणे आले. चला आपण बघूया. मी चहा करते गरम गरम या मंडळी चहा प्यायला. बघा चहा गरम गरम त्यांच्या घरी पाहुणे आलेले. हे बघा जिगू कशी खेळतीये. जिगू नुसतं हसतीये पण जिगू चल. आणि जिगूची मम्मी इकडे चहा होतीये. बघा छान 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 कप आहे. आणि जिगूची मम्मी तुम्ही असे अलग अलग कप का घेतले? पाहुण्याला हे मला जिगूला हे तर मला अलग करू. बघा इकडे जिगूला दूध टाकलं. आता जिगूची ट्रेने काढायला आहे. जिगूची ट्रे काढते आणि त्यांची परत ट्रे असते बघा व्हाईट व्हाईट ट्रे. त्याच्यात आता चहा ठेवणार आहे त्या. चला तर आपण मग पाहुण्याला चहा देऊया. चला मग ते कोण ठेवलं? काय आणते बिस्किट. बघा चला तर आपण आता पाहुण्याकडे गरम गरम चहा बिस्किट खायला. चला चल जिगू आपण चहा प्यायला जाऊ. चला चला चला. हे बघा आम्ही चाललोय आता चहा प्यायला. तुम्ही इकडे चहा आणली आहे. इकडे गप्पा चालू होत्या तर इकडे म्हणताय चहा नाही घ्यायची. हे बघा आम्ही लगेच चहा घेतला आणि पाहुणे पण गेले होते. त्यांना म्हणलं चला बोलली झोपली तोपर्यंत जाऊ. कारण जीवचा खूप चालू होता की मम्मा मला छत्री आणायची. कमीत कमी जसा पाऊस पडतोय तसं चालू आहे. मम्मा मला छत्री आणायची. मग काय बापाचं पण प्रेम लगेच पप्पा पण म्हणले चला मग येऊ छत्री घेऊन. मग लगेच निघलो गाडीवर छत्री घ्यायला. हे बघा दुकानात ती डिसाईड करत होती की काय कोणती छत्री घ्यायची म्हणून. तिनं पण मस्त कलर चॉईस केला. मस्त असा गुलाबी गुलाबी कलर होता, पिंक, आणि त्याच्यावर मस्त अशा डॉल पण होत्या. तर म्हणलं चला मग तिच्या मनावरच घेऊन टाकू. कारण तिला आवडली तर आम्हाला पण आवडली. मग फायनली तिनं ही छत्री डिसाईड केली. मी पण खोलून बघितली मग कशी आहे तर मस्त होती बरं का, छोटी छोटीशी. पहिले तर तिच्या आधी मीच ट्राय केली आणि ती तर मस्त मज्जा बघत होती. पण मग तिच्या पण हातात दिली. म्हणलं धर तुला कोणती घ्यायची हे पण विचारलं तिला एकदा. तिला म्हणलं पिवळी घ्यायची का गुलाबी घ्यायची तर ती म्हणते हीच घ्यायची. कारण तिनं जिला पहिल्या हात लावला का तिला तीच घ्यायची होती. मग ही किती छान दाखवली तरी तिला पाहिजे नव्हती. मग काय आम्ही पण तीच घेऊन टाकली. फोटो काढ. फोटो काढते. इथं आमचा फोटोशूट चालू झाला. मग काय फोटोशूट करून घेतला पटकन. तिथंच आमचे कुठं पण फोटो काढणं चालू होतं. आणि इथं आमची बयाची प्रॉब्लेम कुठं पण गेलं का चालू होतं. मग मी मस्त असं डाळ आणि तांदूळ धुण्यासाठी ही टोपली बघितली होती. छान होती. मी ऑनलाईन चेक केली होती तर मला तेव्हाच घ्यायची होती. पण ऑनलाईन खूपच महाग होती. त्यामुळं मी इथंच घेऊन टाकली. फक्त 15 रुपयाला भेटली म्हणून घेतली. कारण एवढे पैसे खर्च करायला शक्य नाही आहे आता. आणि इकडं माझं खरेदी चालू होती तोपर्यंत इकडं बापलेकाचा मस्त असं येलो कलरचा बॉल घेतला होता. त्यांनी ते खेळत होते. आणि बयांचं कसं असतं कुठं गेलं की थोडी शॉपिंग करून घ्यायची. मी पण चान्स मारून घेत असते. कुठं गेलं का एक अर्धा वस्तू घेऊन टाकत असते. मी स्पेशली कधी शॉपिंग करत नाही. पण ते म्हणले चला निघा लवकर दुकानाच्या बाहेर. तुम्ही दोघी जणी सगळे पैसे संपवून टाकतात माझे. कुठं गेला की तुम्ही थोडी थोडी शॉपिंग करतात. मग आम्ही लगेच दुकानाच्या बाहेर आलो. जिगीशाला पण खूप खुशी झाली होती. तिची छत्री घेऊन. तर ती बघा मस्त अशी छत्री घेऊन येत होती. आम्ही तिला चप्पल पण नव्हती आणली. तिच्या पायाला खूप खडे टोचत होते.
घेतली छत्री. मग येताना मस्त जिगिशाने एक दाबेली खाल्ली, तिच्यासाठी दाबेली घेतली. तिला म्हणलं काय पटकन, तोपर्यंत मी भाजीपाला घेऊन येते. मी काय इकडं भाजीवाली बाई झाले होते, कारण येताना काही पिशवीच आणली नव्हती घरून. म्हणलं हातातच घेऊन चालले. मग घरी आल्यावर बघा किती पसारा झाला होता, कारण भाजीपाला आणायचा काही प्लॅनच नव्हता, पण सगळं घेऊन आलो. मग गेलो बाहेर ते एकदा, कारण सारखं सारखं बाहेर जायला जमत नाही, आता पाऊस पडतोय ना. आणि आमची ही छोटी भाजीवाली बाई पण बघा कशी नाचतच आली, मस्त अशी भाजी घेऊन येते. पप्पाला छान मदत करते. आले आले इकडे बाळाला बघितलं घरामध्ये येऊन. बाळ असं गुटगुटीत झोपीत होतं. बरं झालं ते झोपलं, तोपर्यंत आम्ही जाऊन आलो बाहेर. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचा विचार चालू होता. म्हणलं काय करावं, पहिले किचनमध्ये गेले आणि देवाकडं बघितलं. देवाला बघितलं तर मन प्रसन्न झालं. चला मग भाज्याकडं बघून घेतलं, डोक्यात आलं. पण म्हणलं उशीरही फार झाला, काय करू आता, टाईम तर खूप कमी आहे आणि माझाही जेवायचा टाईम झालेला आहे. त्यामुळं बघत होते काय करू. पण पहिले तर म्हणलं भाकरी टाकून घेते. माझ्यासाठी अशा 2-3 पोळ्या बनवून घेतल्या, कारण त्यांना काही ज्वारीची भाकर आवडत नाही. मग मला आणि त्यांना 2-3 पोळ्या टाकून घेतल्या आणि एकीकडे दूध ठेवलं तापवायला. आईसाठी ही ज्वारीची भाकर टाकून घ्यायची होती. म्हणलं आईला तोपर्यंत भाज्या दिल्या नेसायला तिकडं. म्हणलं नंतर करू भाजी कोणती करायची तर. आणि इकडे हे कॅमेरा चेक करत होते, व्हिडिओ कसा येतो, म्हणजे मला बघायचं होतं. मग मी कशी दिसते कॅमेरा, तर ते जाऊन उभं राहिले, मी इकडं बघत होते. तर मस्त दिसत होते. मग कॅमेरा तिथंच ठेवला आणि हे जागेवर येऊन गेले. तोपर्यंत मी इकडं 2 ज्वारीच्या भाकरी टाकून घेतल्या. पण मग वाटलं खूप उशीर झाला, तर मग भाजी काही केली नाही. आम्ही दुधासोबतच जेवण करणार होतो, कारण छोटी मुलगी पण उठली होती, तिच्याकडे जायची होती. म्हणून पटपट भाकरी थापून घेतल्या. आई तिकडं पोरीला घेऊन बसली होती. तर फायनली इकडं स्वयंपाक झाला होता. लगेच बाळाला घेऊन बसले. आईच्या पण भाज्या निवडणं चालूच होत्या. लगेच जेवण करायचं होतं. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.